आपण आलेलो आहोत कुलकर्णी यांच्या कोर्टाने पोलिसांना ताब्यात दिलेल्या सर्व नंबर 113 मध्ये आणि गाडी लावून घेतली बरं का. बर कॉर्पोरेशन डुकरेकडे. अच्छा, म्हणजे हे कोर्ट कमिशननी कोथरूड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे ही संपूर्ण जागा. हा, किती गट नंबर आहे? 111 113 सर्वे नंबर 36 एकर 37 गुंठे अशी जागा आहे. कंपाऊंड आहे, हे टाकण्याचं काम चालू आहे. कंपाऊंड वन पीस आहे ना? वन पीस. किती एकर आहे टोटल? 36 एकर 26 गुंठे. 16 लाख चौरस फूट. म्हणजे 16 एकर का? नाही, 36 एकर 36 एकर म्हणजे 16 लाख. बर बर, 16 लाख आहे का? चौरस फूट. चौरस फूट. बर. आता ही सगळी जागा हिला 1.5 किलोमीटरचं फ्रंटेज. हो, घेतोय 1.5 किलोमीटरचा फ्रंटेज हा. आणि हा डीपी रोड आहे का? हा 80 फुटी रोड. 80 फुटी रोड आहे. आणि ही डाव्या बाजूला शाळा आहे का? नाही, हे पेटकर साम्राज्य. पेटकर साम्राज्य नावाची स्कीम डाव्या बाजूची आहे सगळी. आणि ओढा पण आहे या जमिनीमध्ये. आणि ही जी समोरची राजमाता जिजाऊ नगर. अच्छा, चला ना, राईट मारायचंय पुन्हा. लोकेशन आला. पश्चिमची जागा आहे. म्हणजे आता ही आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो, आता आपण पूर्वेकडे वळालो. ही जागेची दुसरी बाजू राजमाता जिजाऊ नगर मुख्य चौकाचे सुशोभीकरण. नगरसेवक रामचंद्र कदम. ओके, रामचंद्र चंदू कदम. हा, आता अशीच ही सरळ जायचं आपण पूर्वेला. ही उजव्या हाताची जी जागा आहे ही चतुर्सीमेवरनं चाललोय आपण. ही सगळी याच्या सकट हे अतिक्रमण आहे त्या वरच्या भिंतीपर्यंत. अतिक्रमण कुठलं आहे? हा, मग हे स्थानिक आहे. स्थानिक आहे इथलं. म्हणजे त्यांच्या ताब्यात नाही, मालकाच्या ताब्यात आहे. काय विषय नाही. शूट करा. करते, चालू आहे. बांधकाम करत नाहीत ना, कोर्टामार्फत आम्ही परमिशन घ्यायची चालू आहे. हा, बोगद्याचं बरोबर नियोजन आहे. केवढं जागेचा भाव वाढेलच काय करणार. इथं स्पॉट ठेवलाय कुठपर्यंत आहे? वर पर्यंत. वरती आपण वळू. गाडी जाती. हा, जाती नाही म्हणजे शेवटचं वर्ण बघितलं ना, जरा वर्ण बघितलं, जरा उतरू खाली. उतरून शूटिंग काढू. हा, इकडे घेऊ का? आता मला वाटतं उजवीकडे जाता येतं ना. आहे तिथं वळवायला जागा. इकडंच ना? हा, वर जायचं का? 60 फुटी आहे. नाही, वर जायचं का कुंभोजकर साहेब? नाही, वर अगदी जाता येत ना. बरं, म्हणजे ते ठेवायची का गाडी? नाही ना, जागा कुठपर्यंत? हा, जागा वरपर्यंत आहे. चला, वरपर्यंत जाऊ ना. जातोय तिथपर्यंत जाऊ ना. रोडचं सुद्धा फ्रंटेज आपल्याला. आपण त्या रोडचं फ्रंटेज आहे. हा ना. अशी वर कुठपर्यंत आहे? ठीक आहे, भिंतीपर्यंत. त्या वरच्या. हो, मग गाडी तिकडून नेलीच पाहिजे. मग काय, घ्या ना इकडून. घेतोय. ऑफसेट घ्या ना. हो, घेणार ना. पूर्ण चालूच आहे कॅमेरा. हे असं पुढं काचेल ठेवलं ना की कोणी महानगरपालिकेचा बोर्ड लागला. हे जरा हिलटॉप हिल्स लोक इथे. तिथं आता आतमध्ये टाका, आपण उतरू. इथं रिव्हर्सने टाका आतमध्ये. वर जायचं अजून. जाईल तिथपर्यंत जाऊ ना. चालतंय. तुम्हाला दाखवायचं एकदा फुल. हो, फुल अँड फायनलच बघून टाकायची. वरचं जात असेल तर वरनं घेऊ ना. कारण काटपरांबरोबर जी मीटिंग झाली ना, त्याच्यामध्ये हिलटॉप हिलस्लोपचाच विषय आला. चालू आहे ना. हो, आपल्याला कॉर्पोरेशनने हे घ्या, असं घ्या. कॉर्पोरेशनने 2.75 FSI दिलेला आहे. 2.75 FSI कॉर्पोरेशनने दिलेला आहे. 28,55,000 चौरस फूट बांधकाम मिळते. 28,55,000 चौरस फूट बांधकाम मिळते. म्हणजे गॅलरी आणि लँडिंग फ्री. हो, गॅलरी आणि लँडिंग फ्री. पण मला एक सांगा कुंभोजकर साहेब, तो जो हिलटॉप हिलस्लोप वजा जाता हा स्क्वेअर फूट आहे बांधकामाचा? ओके, आपल्याला आम्ही सांगितलं जे रिझर्वेशन आहे ते आणि हिलटॉप हिलस्लोप आम्हाला बांधकाम किती मिळेल. अच्छा, त्यांनी 2.75 दिली. ओके, 2.75 म्हणजे 28,55,000. बरोबर. सगळं रिझर्वेशन जाऊन. येस सर.
सावकाशा आपलं गाडीचं रोड क्लिअरन्स कमी आहे. असं सगळं केलं नाही, वन टाइम होतं काम. करेक्ट आलं का लक्षात? करेक्ट करेक्ट. उतरून दगड काढू काय? कशाला उगाच किती? गरज नाही. बरं ठीक आहे. सकाळीच पंक्चर काढली आपण. नाही, खाली लागायत ना. नाही ना. गाडी स्वतः धुतो. आता मला वाटतं इथं लावावी. हा आता 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 आपण लावू इथं नाही. लावा इथं. तुम्ही बंद करूच नाही करूच नाही नका. नाही केलं नाही केलं. बस बस बस. हा, अजून आहे तिकडे जायला चान्स होय का? आहे. आपण घेऊ. हा, मग एकदाच- तोही कोपरा बघू आपण. एकदाच काय ते करून टाकू ना. येईन. महाराजांनी बघितलं नसेल ना अजून हे बघा भिंत. हा तर हे इथंच थांब- भिंत. इथंच थांबवा. थांबा थांबा थांबा. बस तुम्हाला घ्यायचंय तसं घ्या. ओके. बरं का? नाही आता कुंभोजकर चालूच राहू दे. चालत राहू दे. उतरा तसंच. आपण आता ह्या जागेच्या पूर्णपणे पूर्वेला जी सीमा हद्द आहे, फॉरेस्टची भिंत आहे, त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इथं वरती टाकी बांधण्याचं नाही, प्लिंथ आहे, प्लिंथ आहे. आणि ही फॉरेस्टची भिंत आहे. ही एक सीमा आहे पूर्वेकडची ह्या जागेची. हा हिल स्लोप आहे. आणि आपण या ठिकाणावरनं आलो. हे समोरचे राजमाता जिजाऊ नगर आहे. प्लॉटच्या उत्तरेला आहे ते. आणि हा संपूर्ण प्लॉट हा असा डावीकडे आहे. ही समोरची दक्षिण बाजू आहे. तर आता आपण परत जाताना दिसेल ना. हां करेक्ट. आता ही आपण आता पुन्हा खाली उतरतोय. तर ही सगळ्या उंच इमारती दिसतात ना, ते आनंदनगर हे पेटकर साम्राज्य. पेटकर साम्राज्य उंच इमारती दिसत आहेत ते. हे डावीकडे हे इकडं का करायचं शूटिंग? असं का? असं हां म्हणजे साधारण रेसिडेन्शियलला 10,000 स्क्वेअर फुटाला रेट आहे. आणि ह्याला कमर्शियलला 14,000 वगैरे. 15. काय झालं, एक दोन मिटिंगामध्ये बर. 5 एकरचा फ्रंटेज आहे की नाही 80 फूट रोडला. 80 फूट रोडला म्हणजे पलीकडच्या म्हणजे दक्षिण उत्तर आहे तो. हा, उत्तर दक्षिण. त्याला किती पाऊण एकरचं फ्रंटेज आहे. हो, 5 एकरचा फ्रंटेज आहे. ओके म्हणजे टोटल स्कीम त्याच्यामध्ये बसते ओके. फ्रंटेज मध्ये. हां हां संबंध कमर्शियल करून टाकेल. हां गुड. बरं एसी त्याच्यासाठी उंच घ्यायची गाडी. हां तुम्हाला दिलाय ना म्हणून तर तुम्ही बाजूला सारखा होता त्याला. नाही ह्याला कंबोजकर सर आहे सनला एक चालू आहे. आता बंद करून त्यांना दिलाय. बर बर. आता आपण पुन्हा त्या प्लॉटच्या दिशेने जात आहोत. डाव्या हाताला सगळी प्रॉपर्टी. भिंतीकडनं आपण खाली निघू. हा भिंतीकडनं खाली निघाली. मी योग्य वेळी तुम्हाला सांगतो. बरोबर. ह्याला सुतारदारा म्हणायचं का? हो, सुतार. सुतारदाऱ्यातली ही 38 एकर जमीन. जागेच्या तिथे जो हा राहत होता ना, परवा झाले. शरद हा. मोठं काम केलं आज आपण का नाही? म्हणजे काय 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर आपण बघतो. आपण कुंभोजकर साहेब सांगायला सुरुवात करा. तर आता ही डावीकडची बाजू. ही सगळी डावी. हा हिल स्लोप. साहेब सांगायचं म्हणजे आणि ही हाय टेन्शनची एक लाईन गेलेली आहे. ती समोरनं येते का? ती किष्किंध नगर मधनं. हाती येते तशी. त्या स्लमचं किती 1.5 एकरात स्लम आहे ती. आणि पोलिसांना आम्ही कळवलंय. पोलिसांना कळवलंय. काय करायचं. हां बरोबर. आणि मला सांगा त्याचा आपल्याला 4 FSI मिळणार आहे. हो, 4 एकर. क्लिअर प्रॉपर्टी. क्लिअर टाईट. लिटिगेशन काहीच नाही. काहीच काय- नाही काय- काहीच. हा, हे झिरो नाही. लिटिगेशन. एक ट्रान्सफॉर्मर आहे इकडे. काय आहे, हां जो तो त्यावर म्हणजे तो खर्चच कमी झाला तो. बरोबर आहे. ऑटोमॅटिक जाणार. एक शीघ्र कृती दलाची गाडी या ठिकाणी आहे. परमनंट. परमनंट स्पॉटच दिलेला आहे ते. ह्याच्यामुळे असणार ते. आता इथे गाडी लावली की 100 रुपये घेतात हां हां हे लोक. बरोबर आहे. स्थानिक रोजगार आणि पार्किंगची जागा. स्वयंरोजगार आम्ही करतो. स्वयंरोजगार. बरोबर. येस.
हा राहू दे, काच राहू दे तशीच. तर आता आपण ही जी पूर्व पश्चिम आलो तर संपूर्ण डाव्या बाजूला हे प्लॉट आहे आणि आता आपण डावीकडे वळणार नगरसेवक रामचंद्र ॲडव्होकेट चंदूशेठ कदम यांच्यातून. उजवीकडचं हे पेटकर साम्राज्य आणि डावीकडचं हे जवळजवळ पाऊण एकराचं फ्रंटेज. पाऊण किलोमीटर नाही काय, पाऊण किलोमीटर नाही. अच्छा, 1 किलोमीटर. हा असं आहे. थोडा ओढाही आहे. नाही आता आपल्याला जर बसायला नाही आपण बसू ना. आता तुम्ही काही चहा कॉफी घेतली आहे, नाश्ता केलाय काय? नाही नाश्ता केलाय का? नाश्ता नाही. बरं मग करूया. तर हे आज काय उपास आहे का? तर आता हे बरं हे डावीकडे. परवा केलं बरं का? हां परवा काय काय हे कंपाऊंड ना नवीन. कॉर्पोरेशनने केलं. बरं हे कचरा टाकतात म्हणून. येतात. त्या ठिकाणी प्रॉपर्टी संपली. हे विद्या विकास अकॅडमी त्या ठिकाणी. हो पेटकर साम्राज्याच्या इथून. ओके पेटकर. ओके